विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण इंग्लिशचा 80 गुणांचा पेपर कसा सोडवावा भाग 3 पाहणार आहोत। या भागामध्ये क्वेश्चन नंबर B1 आणि B2 या प्रश्नाचा विचार आपण इथे करणार आहोत। क्वेश्चन नंबर B1 आहे डायलॉग रायटिंगचा आणि त्याला और B2 प्रश्न आहे स्पीच रायटिंगचा। या दोन प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनो तुम्ही कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे 5 गुणांसाठी। आता इथे तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही डायलॉग रायटिंगचाच प्रश्न इथे निवडा, कारण डायलॉग रायटिंग मध्ये उपप्रश्न 3 दिलेले आहेत आणि ते सोपे असतात आणि त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात। आणि जरी तुम्ही तुमचं इंग्लिश व्यवस्थित कच्चं असलं, तुम्ही व्यवस्थित तो प्रश्न सोडवू शकत नसला तरी प्रयत्न करून तो प्रश्न तुम्ही 100% सोडवू शकणार। आता आपण हा प्रश्न बघूया काय आहे। डायलॉग रायटिंगचा ए, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस। म्हणजे तुम्हाला काय करायचे तर 4 संवाद सरमिसळ करून दिलेले असतील, त्याचा तुम्हाला योग्य क्रम लावायचा आहे। नंतर दुसरा जो आहे कंप्लीट द डायलॉग, म्हणजे तुम्हाला आपल्या इंग्लिशच्या टेक्स्ट बुक मधील चिटचॅट ऍक्टिव्हिटी वरती हा क्वेश्चन अवलंबून असतो। यामध्ये 2 प्रश्न विचारलेले असतात, त्यांची उत्तर आपल्याला द्यायची असतात आणि डायलॉग पूर्ण करायचा असतो। नंबर सी, राईट अ डायलॉग इन 3 एक्सचेंजेस फॉर गिव्हन थीम। म्हणजे आपल्याला एक थीम दिलेली असते आणि त्यावरती 3 एक्सचेंजेस मध्ये आपल्याला डायलॉग लिहायचा असतो। आता आपण एक याचंच उदाहरण पाहूया आणि कसा प्रश्न सोडवायचा याबाबत थोड्याशा ट्रिक्स बघूया। आता इथे बघा, सुरुवातीला जो प्रश्न दिलेला आहे, प्रश्न दिलाय की राईट पुट द सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग। इथे सरमिसळ करून 4 डायलॉग दिलेत, तर तुम्हाला जो योग्य क्रम लावायचा आहे, इथे 2 प्रश्न विचारलेले असतात। पहिला प्रश्न कुठला येईल हा तुम्ही विचार करून, जनरल म्हणजे तुम्ही थोडासा डोक्याने विचार केला की तुमच्या लक्षात येईल की पहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्न म्हणजे पहिल्या प्रश्नावरती दुसरा प्रश्न अवलंबून असतो। आता इथे बघा 4 वाक्य दिलेत। आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज द मोस्ट। हाऊ डू यू स्पेंड युअर लेजर टाइम? व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक? आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम्स। आता पहिला प्रश्न काय येऊ शकतो की तू तुझा फुरसतीचा वेळ कसा घालवतो? हाऊ डू यू स्पेंड युअर लेजर टाइम असा प्रश्न इथे पहिला येऊ शकतो। मग त्याला आपण काय करणार, 1 नंबर देणार। नंतर दुसरा काय येईल, त्याचं उत्तर येईल आय लाईक टू रीड इन माय फ्री टाइम। मला फ्री टाइम मध्ये मला वाचन करायला आवडेल। दुसरा प्रश्न काय येईल, व्हॉट काइंड ऑफ बुक्स डू यू लाईक? जर तुला वाचायला आवडतं तर मग कुठल्या प्रकारची पुस्तकं तुला आवडतात? याला 3 नंबर येईल। आणि आय एन्जॉय रीडिंग डिटेक्टिव्ह स्टोरीज द मोस्ट याला 4 नंबर येईल। म्हणजे तुम्हाला इथे जरी मी क्रम दिलेला असला तरी तुम्ही 1, 2, 3, 4 असे वाक्य लिहून म्हणजे जो क्रम दुसऱ्या वाक्याला पहिला क्रम दिलाय तर त्याचं पहिलं वाक्य, त्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं असं वाक्य तिथे लिहायचं आणि 1 गुण मिळवायचा आहे। बी जो प्रश्न आहे कंप्लीट द डायलॉग, याच्यामध्ये चिटचॅट मधले प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात, त्यामुळे चिटचॅट मधले प्रश्न तुम्ही पाहून घ्या आणि मग त्याचं पूर्ण वाक्यात उत्तर लिहा। इथे बघा, वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली? जर तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहिताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक होतील असं वाटत असेल तर मग ॲक्युरेट शब्दामध्ये उत्तर लिहिले तरी चालेल। आता इथे वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली, मग मला जर आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर मी काय लिहिल, आय वेंट फॉर अ पिकनिक ॲट महाबळेश्वर। आणि जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट सेंटेन्स मध्ये लिहिता येत नसेल तर महाबळेश्वर असं ठिकाण लिहिलं तरी मार्क्स तुम्हाला मिळतील। वाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? आता ह्याची वेगवेगळी पर्सनल रिस्पॉन्स सारखा उत्तर येऊ शकतात की महाबळेश्वर इज अ ब्युटिफुल नॅचरल प्लेस, इट इज अ फेमस हिल स्टेशन, किंवा आय हॅव नॉट सीन इट अँड सो आय सिलेक्ट द पिकनिक स्पॉट। असे वेगवेगळे उत्तर तुम्ही इथे लिहू शकता। त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे डायलॉग 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस आपल्याला इथे लिहायचे आहेत। आता इथे आपल्याला थीम काय दिलेली आहे, इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स, आपल्या म्हणजे खेळाचं महत्व। आता इथे मात्र तुम्हाला डायलॉग लिहिताना मला काही तुम्हाला ट्रिक्स द्यायला आवडतील किंवा काही सजेशन्स सांगायचे की जेव्हा तुम्ही डायलॉग लिहित असाल तेव्हा 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस म्हणजे 2 कॅरेक्टरचे एक्सचेंजेस 3 असे लिहायचे तुम्हाला। पण ते तुम्हाला जर तिथे कॅरेक्टर दिलेलं नसेल प्रश्नामध्ये तर तुम्ही स्वतः कॅरेक्टर लिहायचे 2 आणि मग तुम्हाला डायलॉग लिहायचे आहेत। जर कॅरेक्टर दिले असतील त्यांची नावं तर तेच कॅरेक्टर तुम्हाला इथे लिहायचे आणि डायलॉग लिहित असताना एकाखाली एक सगळे डायलॉग आले पाहिजेत।
म्हणजे हॅपन बघा इथे प्रत्येक अजित सुजित याचे हॅपन जे आहेत ते एकाखाली एक आलेत. तशाच प्रकारे तुम्ही डायलॉग लिहायचा आहे. म्हणजे तुमचा डायलॉग लिहिलेलं एक्झामिनरला स्पष्टपणे दिसलं पाहिजे. आता डायलॉग लिहित असताना इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स याच्यापेक्षाही तुम्हाला सोपं तुमच्या भाषेमध्ये सुद्धा डायलॉग लिहिता येतो. आता बघा अजित काय सांगेल की सुजितला तो प्रश्न विचारेल की डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. आपल्याला डायरेक्ट त्या थीम बद्दलच लिहायचे, 3च एक्सचेंजेस लिहायचे, म्हणजे ते 3 एक्सचेंजेस आपल्या थीमला रिलेटेड असले पाहिजेत. अजितने काय प्रश्न विचारला, डू यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. आता सुजित काय सांगेल, ऑफकोर्स येस आय नो. अजित काय विचारेल की टेल मी सम इम्पॉर्टन्स ऑफ गेम देन. मग सुजित काय सांगेल की गेम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ, इट स्ट्रेंथन्स अस फिजिकली अँड मेंटली. त्यानंतर परत अजित काय बोलेल की यस आय अग्री विथ यू, ॲब्सोल्युटली यू आर राईट, विच व्हॅल्यूज वी इनकल्केट इन आवर लाईफ ड्यू टू द गेम. मग अजित सांगेल की सो मेनी क्वालिटीज आर देअर, फॉर एक्झाम्पल डिसिप्लिन, टीम स्पिरिट, कोऑपरेशन, रिस्पेक्ट द ऑपोनंट्स, दीज क्वालिटीज वी कॅन इनकल्केट विथ अस. म्हणजे इनकल्केट म्हणजे बिंबवणे. त्यानंतर मग अजित परत सांगेल की यस आय अग्री विथ यू. सुजित बोलेल ओके आय अंडरस्टँड युअर फिलिंग्स. अजित काय बोलेल की फ्रॉम टुमारो आय विल एक्सरसाइज फॉर हाफ एन आवर. सुजित बोलेल यस इट्स ऑल राईट. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे छोटे छोटे डायलॉग करून दिलेल्या थीम बद्दलच तुम्ही एक्सचेंजेस लिहायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता आपण. इथे बघा क्वेश्चन 6 तुम्हाला दिलेला आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, नॉन व्हर्बल टू व्हर्बल और व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता व्हर्बल टू नॉन व्हर्बलच्या मी व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकणार आहे, त्या तुम्ही मुद्दाम व्हिडिओ बघा. पण इथे तुम्हाला मला थोडंसं सजेशन सांगायला आवडेल की इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये तुम्ही A to जो प्रश्न आहे तो माझ्या मतानुसार सिलेक्ट करावा. का तर याच्यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफमधून तुम्हाला डायग्राम कंप्लीट करायचा असतो, पाय चार्ट कंप्लीट करायचा असतो, टेबलर फॉर्मॅट कंप्लीट करायचा असतो, मेन पॉईंट सब पॉईंट्स कंप्लीट करायचा असतो, किंवा वेब जे तिथे दिलेलं आहे ते कंप्लीट करायचं असतं. हे सोपं आहे. तुम्हाला तिथे दिलेलं जे इनकम्प्लीट दिलेलं आहे, डायलॉग असेल, डायग्राम असेल, तो तुम्ही त्या पॅरेग्राफमध्ये बघून तुम्ही सोडवायचा असतो. आणि त्यामुळे व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेश्चन तुम्ही सोडवावा असं मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल. आता शेवटचा जो प्रश्न आहे क्वेश्चन 6B, B1 एक्सपांड द थीम. त्याच्यामध्ये B1 आणि B2 याला न्यूज रिपोर्टला स्टोरी रायटिंग ऑर आहे. विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका येते की आपण न्यूज रिपोर्ट लिहावं की स्टोरी लिहावी. तुम्हाला मला इथे सांगायचंय की दोन्ही प्रश्न तुम्ही कुठलाही प्रश्न सिलेक्ट केलात तरी दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे आन्सर हे तुम्ही पास्ट टेन्स मध्येच लिहायचंय. न्यूज रिपोर्ट म्हणजे काय तर अहवाल लेखन, बातमीचं अहवाल लेखन, म्हणजे जी गोष्ट घडलेली आहे त्याचा आपण रिपोर्ट लिहितो, त्याचा आपण अहवाल लिहितो आणि म्हणून तोही पास्ट टेन्स मध्येच लिहायचा आहे आणि आपल्याला स्टोरी सुद्धा पास्ट टेन्स मध्येच लिहायची आहे. आता इथे तुम्हाला मी दोन्ही समजून सांगणार आहे, B1 आणि B2. तो तुमचा पर्सनल म्हणजे प्रश्न असेल की तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायला आवडेल की स्टोरी लिहायला आवडेल, कारण यामध्ये तुम्हाला तुमचं स्किल दाखवायचे, तुम्हाला तुमच्या लेवलला ते वाक्य तयार करायचे, प्रेझेंटेशन करायचे. त्यामुळे मी इथे माझं ओपिनियन तुम्हाला सांगणार नाही. आपण सुरुवातीला न्यूज रिपोर्टचा क्वेश्चन पाहूया. आता बघा याच्यामध्ये काय असतं, न्यूज रिपोर्टमध्ये प्रश्न दिलेला असतो, रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. त्यांनी पॉइंट्स पण दिलेले असतात, हेडलाईन पण दिलेली असते आणि मग त्याच्या साह्याने आपल्याला रिपोर्ट लिहायचा असतो. आता इथे बघा, रेड क्रॉस सोसायटी ऑर्गनाइज ब्लड डोनेशन कॅम्प फॉर इट्स एम्प्लॉईज ॲट TCS ॲट गांधीनगर. राईट अ रिपोर्ट कव्हरिंग द इव्हेंट ॲज अ रिपोर्टर ऑफ अ टाइम्स ऑफ इंडिया. म्हणजे तुम्हाला रिपोर्ट लिहिताना हेडिंग दिलेला आहे, म्हणजे तुमचा अर्धा मार्क तर कन्फर्म आहे. तिथे दिलेलंच हेडिंग तुम्हाला सेंटरमध्ये, तुमच्या आन्सर शीटच्या सेंटरमध्ये लिहायचंय. ते फुल लेटर म्हणजे ब्लॉक स्टाईल म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं तर अतिशय उत्तम होईल. त्यानंतर तुम्हाला ते दिलेलं हेडिंग लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, लीड लाईन म्हणतात त्याला. लीड लाईन म्हणजे
ठिकाण आणि डेट त्या दिवशीची तिथे द्यायची असते. इथे गांधीनगर 2 मार्च 2024 असं दिलेलं आहे. आणि मग लीड पॅरेग्राफ असं म्हणतो आपण, पहिला पॅरेग्राफ जो असतो त्याला लीड पॅरेग्राफ म्हणतात. या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला संपूर्ण सारांश लिहायचा असतो. व्हेन, वाय, वेअर, हाऊ अँड व्हॉट या 5 प्रश्नांचं उत्तर इथे तुम्ही या पॅरेग्राफमध्ये द्यायचं असतं. आणि मेन बॉडीमध्ये ही म्हणजे ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना सविस्तरपणे लिहायच्या असतात. शेवटी 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला कन्क्लुजन करायचं असतं आणि कन्क्लुजनमध्ये म्हणजे थँक्स ऑफ ओट करायचे असतात. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट लिहिताना स्वतः तुम्हाला 3 पॅरेग्राफ तयार करायचे, हे लक्षात ठेवा. लीड पॅरेग्राफ, इंट्रो पॅरेग्राफ आणि कन्क्लुजन अशा 3 पॅरेग्राफमध्ये रिपोर्ट लिहायचे. आणि शेवटी तुम्हाला तिथे प्रश्नामध्ये दिलेला असो नसो कोणी हा रिपोर्ट लिहिला तर रिपोर्टेड बाय रिपोर्टर ऑफ टाइम्स ऑफ इंडिया किंवा सेक्रेटरी ऑफ अ स्टुडंट किंवा असं तिथे जे प्रश्नामध्ये आलेलं आहे ते लिहायला लागेल तुम्हाला. या विद्यार्थ्यांनो रिपोर्ट रायटिंगचा जो क्वेश्चन आहे त्याविषयी मी सेपरेट व्हिडिओ तयार करून तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. मी इथे सविस्तर तुम्हाला सांगत नाही, फक्त वरवर मी तुम्हाला सांगितले की रिपोर्ट तुम्हाला स्टोरी रायटिंगपेक्षा जास्त गुण मिळवून देऊ शकतो, कारण याच्यामध्ये रिपोर्टचे भाग दिलेले आहेत. ते भाग जर तुम्ही स्टेप जर तुम्ही व्यवस्थित लिहिल्या तर तुम्हाला स्टोरीपेक्षा जास्त इथे मार्क्स मिळू शकतात. दोन्ही पास्ट टेन्समध्येच लिहायचं आहे. आता आपण स्टोरी रायटिंगकडे जाऊया. स्टोरी रायटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या लॉजिकला चान्स मिळतो, तुम्हाला तर्क करण्याला खूप तिथे चान्स असतो. दोन्ही प्रश्नांना 5 गुण आहेत. ते तुमच्यावर डिपेंड आहे कुठला तो क्वेश्चन सिलेक्ट करायचा. आता इथे स्टोरी बघा. डेव्हलप अ स्टोरी युझिंग द फॉलोइंग बिगिनिंग, म्हणजे सुरुवात दिलेली आहे आणि आपल्याला स्टोरी लिहायची आहे. कधी कधी सुरुवात दिलेली नसते, शेवट दिलेला असतो आणि मग आपल्याला सुरुवातीपासून त्या शेवटपर्यंत स्टोरी लिहायची असते. परंतु स्टोरीमध्ये तुम्ही कसेही वाक्य लिहिलेत फक्त पास्ट टेन्स मधले तर तुम्हाला ती स्टोरी वाढवता येते. एखादा कॅरेक्टर घेऊ शकता, एखाद्या घटनेचा जास्त पास्ट टेन्समध्ये तुम्ही त्याचं वर्णन करू शकता. रिपोर्टमध्ये तुम्हाला ठराविकच वाक्य लिहायला लागतील, जशा घटना घडल्या तशाच पास्ट टेन्समध्ये लिहायला लागतील. स्टोरीला मात्र तसं काही बंधन नाही. तुम्ही तुमच्या पास्ट टेन्स मधले कुठल्याही लॉजिकनुसार जे तुम्हाला वाक्य वाटले ते लिहिलेत तरी ती स्टोरी चुकीची होत नाही. आता इथे एकच स्टोरी आहे ती मी 2 प्रकारे तुम्हाला लिहून दाखवली आहे बघा. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ह अ वुडकटर. एकेकाळी एका छोट्या गावामध्ये एक वुडकटर राहत होता. वन डे ही वेंट टू द फॉरेस्ट, आणि तो एका दिवशी जंगलामध्ये गेला. आता ही स्टोरी मी 2 प्रकारे तुम्हाला इथे लिहून दाखवली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित नंतर वाचून ती स्टोरी समजून घ्या. मी काही इथे तुम्हाला डीपमध्ये ट्रान्सलेशन टाईपमध्ये स्टोरी सांगणार नाहीये, फक्त ओव्हरऑल तुम्हाला इथे सांगणार आहे बघा. आता पहिलं जे हेडिंग दिलंय मी ती इथे, ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड, म्हणजे प्रामाणिकपणा नेहमीच बक्षीस पात्र असतो असं दिलेलं आहे. तर बघा इथे मी स्टोरी तयार केली आहे. प्रत्येक वाक्य मी पास्ट टेन्स मध्ये लिहिले बघा. लॉंग अगो देअर लिव्ह अ वुड कटर इन अ स्मॉल विलेज. ही वॉज सिन्सियर इन हिज वर्क अँड व्हेरी ऑनेस्ट. एव्हरी डे ही सेट आउट इन टू द नियर बाय फॉरेस्ट टू कट ट्रीज. ही बॉट द वुड्स बॅक इन टू द विलेज अँड सोल्ड देम आउट टू मर्चंट अँड अर्न हिज मनी. He earned just about enough to make a living, but he was satisfied with his simple living. म्हणजे तो दररोज जंगलामध्ये जायचा, तो प्रामाणिक होता, लाकडं तोडून आणायचा, तो विकायचा व्यापाराला, पैसे मिळवायचा आणि त्याची उपभोगा भागवायचा, त्याच्यामध्ये तो समाधानी होता. नंतर काय झालं, वन डे while cutting a tree, his axe slipped out of his hand and fell into the river. मग ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आता मी इथे वाचून दाखवत नाही की तो लाकूड तोडत असताना त्याच्या हातातून त्याची कुऱ्हाड निसटली आणि नदीच्या पाण्यामध्ये पडली. मग देवी आली. देवीने विचारलं की मग ही तुम्ही स्टोरी पूर्ण वाचा बघा. द रिव्हर वॉज सो डीप ही कुड नॉट इवन थिंक टू रिट्राइव इट ऑन हिज ओन. ही ओनली हॅड वन ॲक्स विच वॉज गॉन इन टू द रिव्हर. ही बिकेम व्हेरी वरीड थिंकिंग हाऊ वी विल बी एबल टू अर्न हिज लिव्हिंग नाऊ. मग ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की तो खूप दुःखी झाला. मग त्यांनी देवाला प्रार्थना केली. मग तिथे देवी आली. मग देवीने त्याला विचारलं की तुझी समस्या काय आहे मुला. मग त्यांनी सांगितलं की माझे ॲक्स ह्या पाण्यामध्ये पडली. ही सगळी गोष्ट मी इथे तुम्हाला लिहिलेली आहे. आणि शेवटी मग त्यांनी प्रामाणिकपणे माझी लोखंडाचीच ॲक्स आहे, कुऱ्हाड आहे हे सांगितल्यामुळे देवी प्रसन्न झाली आणि त्याला बक्षीस त्या 3 कुऱ्हाडी देऊन टाकल्या. आणि म्हणून मी इथे माझ्या स्टोरीला टायटल दिले ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड. आता ही सुरुवात आहे पण वेगळ्या प्रकारे मी स्टोरी करून दाखवली आहे बघा. द ॲक्स लाईफ सेवर ऑफ द वुडकटर, म्हणजे कुऱ्हाड की म्हणजे जिने लाकूड तोड्याचं जीवन वाचवलं. आता बघा इथे कसं लिहिलंय मी. वन्स अपॉन अ टाइम देअर लिव्ह अ वुडकटर इन अ स्मॉल विलेज. वन डे ही वेंट टू फॉरेस्ट टू कट ट्रीज. ही यूज टू कट ट्रीज अँड सेल देम टू अ मर्चंट अँड अर्न हिज मनी. ही अर्न जस्ट अबाव इनफ टू मेक अ लिव्हिंग बट ही वॉज सॅटिस्फाईड.
ही यूज टू कॅरी हिज मील विथ हिम इन अ क्लोथ बॅग. म्हणजे तो नेहमी त्याच्या एका कपड्याच्या बॅगमध्ये तो त्याचं जेवण घेऊन जात असे. एका दिवशी तो जंगलामध्ये गेल्यानंतर चोराने त्याला पाहिलं, त्याच्यावरती अटॅक केला. त्याला असं वाटलं की त्या कापडी पिशवीमध्ये खूप मौल्यवान असं हिरे किंवा पैसे असतील आणि म्हणून अटॅक केला. परंतु लाकूड तोड्याने त्याला प्रतिकार केला. त्यांनी ती ऍक्स वर उचलली आणि त्याने सांगितलं की तू जर माझ्यावर हल्ला करशील तर मी तुला या ऍक्सनी ठार मारेल. आणि मग त्याने चोराने परत माघार घेतली आणि तो तिथून पळाला आणि लाकूड तोड्याचा जीव वाचला. त्यानंतर त्याने घरी आला आणि ही सर्व गोष्ट त्याच्या बायकोला, मुलांना सांगितली. सगळ्यांना खूप आनंद वाटला, कारण त्यांनी त्या कुऱ्हाडीचे आभार मानले, कारण त्यांनी त्या कुऱ्हाडीने त्याचं जीवन वाचवलेलं होतं. अशा प्रकारे वेगळी स्टोरी मी इथे केली आहे. प्रत्येक सेंटेन्स मी पास्ट टेन्स मध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या लॉजिक म्हणजे तर्क कसा करता यावर स्टोरी रायटिंग अवलंबून असते. त्यामुळे इथे तुम्ही स्टोरी लिहा किंवा रिपोर्ट लिहा, हे तुमच्यावर डिपेंड आहे. अशा प्रकारे मी इथे तुम्हाला 80 गुणांचा पेपर कसा लिहावा याबाबत थोड्याशा ट्रिक्स आणि थोडीशी माहिती दिलेली आहे. तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा.